नजराने देख के तो लगता है कि शिवाजी महाराज के वक्त का मंत्री आया है। बहुत कीमती नजराने पेश किए हैं। करने ही चाहिए। वो मंत्री किससे मिलने आया? हिंदुस्तान के शहंशाह अकबर से। एक और बात गौर फरमाने लायक है। स्वराज का मंत्री आया है, शंभू राजे का मंत्री, और साथ में बेशकीमती नजराने लाया है। नजराना इतना ऊंचा है तो सोचो खजाना कितना भरा हुआ होगा। स्वराज का तो सिर्फ सिंहासन, तख्त कह लीजिए, सिर्फ तख्त 32 मण सोने का है। 32 मण सोना सिर्फ तख्त के लिए? और उस तख्त पर शंभू राजे आसीन होते हैं। माशाअल्लाह, आज हमें लगता है राणा जी कि हम सही जगह पर आए। राजा दिलदार है और खजाना भी बेशुमार है। तो राज्य से आए हुए मंत्री को मुलाकात के लिए भेजा जाए। क्यों? 32 मण सोने का तख्त। हिरोजीराव, याला ही नातक नाताज बिकट अवस्था दिसते याची। तर हो, साधं घर, सारवलेली जमीन, हाताच्या पेंड्यांचे छप्पर, 500 घोडे, 200-300 उंट, कठीण आहे। पर एक त्याच्या बरोबरचे जेवढे लोक आहेत ते समदेच्या समदे अकबराला बादशाह समजतात, म्हणून रोज त्याला खडी ताजिंबी देत्यात, अलकाबाचा पुकारा होतो। म्या बघितलंय ना, इथं समजासनी भरोसा आहे की एक ना एक दिवस हा अकबर दिल्लीच्या सिंहासनावर बसणार म्हणून। मलाही तेच वाटतंय। बघू, मनात ठरल्याप्रमाणे भेट घडून यावी। पंखाखाली घेताय का काय? त्यासाठीच तर आलोय। आणि मी आपको मिलने के लिए बादशाह सलामत ने बुलाया है। कारभारी, दिसलं का पंत? कोण पंत? वाहनाची पंत? नाही, मला नाही दिसले। पण काय झालं? काय नाही जी, काय नाही जी। चल रे गाडी, आपण बघू दुसरीकडे, चल। ओ गुरुजी, अण्णाजी पंत आलं होतं का? येतात तसे, पण नाही आले इथं। कुठं गुडूप झालं म्हणायचं? चला शोधू। मंत्री जी आ रहे हैं बादशाह सलामत। हिंदुस्तान से मालिक, शहनशाह हिंदुस्तान, बादशाह सलामतांना अनाजीचा कुर्निसाद। राणा दुर्गादास, खरं तर आपण राजपुतांचे नाक आहात। आपल्यासारख्या शूर पराक्रमी योद्ध्याची भेट झाली ही जगदीश्वराची कृपा। धन्यवाद पंत, आप आए, घणो अच्छो लाग्यो। स्वागत है आपका, आइए। खरं सांगायचं तर आज हिंदुस्थानचा आलमगीर शहनशाह होण्याची काबिलियत आपल्यात आहे। शूरवीर, उदार दिल आणि जिंदा दिली अल्लाहने आपल्याला दिलेली आहे। शुक्रिया, ये तो बस अल्लाह का कर्म।
इथे येऊन आपल्याला खूप दिवस झाले ना, काही गैरसोय तर होत नाही ना? तसे असेल तर सांगावे. नहीं पंत, यहाँ सब कुछ बिल्कुल ठीक है और हम महफूज भी हैं. शहनशाह, आपण मला निर्धास्त सांगावे, स्वराज्यापासून आपल्याला काय हवे ते. हम बस स्वराज्य का साथ चाहते हैं. संभाजी राजा हमारे साथ हो, हम शहंशाह बन जाएं. दिल्ली का तख्त हमारा. हो, दिल्लीचे तख्त तुमचेच होणार, जरूर होणार. संभाजी राजा का साथ हो तो सब मुमकिन. अब तो सारी दुनिया जान गई है कि बादशाह अकबर एक सच्चा इंसान है. उनकी कोई गलती नहीं थी. हाँ, हमारे वालिद औरंगजेब ने चालाकी से सारे राजपूतों को हमारे खिलाफ कर दिया था, लेकिन हमने जो राजपूतों को वादा दिया था, हम आज भी कायम हैं अपने ज़बान पर. तुमचे विचार उच्च आहेत, पण स्वराज्य तुमच्याच सोबत असेल. जय एकलिंग जी की कृपा. स्वराज्य बादशाह के साथ होने का मतलब हम मानते हैं कि ईश्वर की मर्जी हमारे साथ है. अब तो राजपूताना कौम भी जान चुकी है कि शहनशाह का कोई कसूर नहीं था. इसका मतलब राजपूत और शंभू राजे दोनों साथ होंगे तो जीत में कोई शक ही नहीं रहना. जगदीश्वराची हीच इच्छा आहे आणि त्याच्याच कृपेने एक प्रस्ताव आणला आहे. जगदीश्वर कौन? देव देव भगवान जगदीश्वर त्यांच्या कृपेनं प्रस्ताव आणलाय. माफ कीजिएगा, अगर शंभू राजे की कृपा से कुछ हो तो बताइए. म्हणजे प्रस्ताव मी देतोय. बहुत अच्छी बात, लेकिन उस पर शंभू राजे का सिक्का हो, मोहर हो. अगर है तो ही हम कबूल करेंगे, और अगर नहीं तो हमें आपका यह प्रस्ताव कबूल नहीं. पंत, बादशाह सच्ची बात करते हैं. पण मी मंत्री आहे. जानते हैं पंत, लेकिन प्रस्ताव तो राजा का ही चलेगा. पंत, एक मोठाच योगायोग आहे. राजे आम्हाला सूचना देतात की कोणालाही गड उतार होऊन देऊ नका. आम्ही ती सूचना महादरवाजावर घेरे सरनाईकांना देईपर्यंत आम्हालाच खबर मिळते की अनाजी पंत गडावर नाहीत. बाळाजी काका, मोठं नवल आहे हे. हो ना. याचा अर्थ राजे गडावर येऊन गेले म्हणजे नक्कीच त्यांना कसली तरी चाहूल लागलेली असावी. अर्थातच, त्याशिवाय काय एवढी धावपळ केली असेल त्यांनी. मुजरा राणीसाहेब. बोला. आहेत अनाजी पंत? नाही ना. हो, गडावर सर्वत्र बघितलं, पाचाडला बघितलं, तिथल्या सदरेवरही बघितलं, पण नाहीयेत ते. मग गेले कुठे? माहित नाही. कावेरीबाईंना विचारलं? नाही, त्यांनाही काहीच माहित नाहीये. असं काही सरकारी कामासाठी बाहेर जाण्याचं बोलले होते तुम्हाला? हो, म्हणजे एक गोष्ट होऊ शकते. नाही म्हणजे आत्ताच मला ते बोलल्याचं आठवलं. काय बोलले होते? ते म्हणाले होते मुजुमदारी मिळाली, ती हातून नीट पार पडावी म्हणून आई भवानीच्या दर्शनाला जाणार होते. हो, आमच्याही कानावर आलं होतं ते. पण मग एकटेच गेले? कावेरीबाईंना सोबत घेऊन नाही गेले? ती कल्पना नाही. ठीक आहे. अनाजी पंत गडावर येताच आम्ही बोलावलंय म्हणून सांगा. जी.
ऐकलं का अहो याला का अजिबातच पाजर फुटत नाही हो? नाही एवढं मोठं मंत्री आले आहेत पण ह्याला शंभूराजेच पाहिजेत. काय ऐकायलाच तयार नाही. हे म्हणजे कसं झाले ते तापवाड खोंड कसं असतं अंगावर माशी बी बसू देत नाही तसं झालं याच. अहो सुरुवातीला हे असंच असतं. बादशाह औरंगजेबाचं लेकरू आहे. खमंड मोगली रुबाब दाखवणारच ते. अहो मग करायचं काय? मोहर मागत्यात प्रस्तावावर. मोहर कशी देणार? शंभूराजे गडावर आहेत कुठे? मग त्याला सांगू हे की बाबा र शंभूराजांची मोहर नसल तर राजमातोश्री राणी साहेबांची मोहर चालेल का ते विचारलं पाहिजे. नका काही करू. आपणही मर्यादेतच गोंडाघोळ याच्या समोर. याने कितीही सोंग आणलं पातशाही हिंदच तरी बसतोय बाजेवरच आणि राहतोय कुडाच्या घरात. होय की आपल्याला जेवढी गरज आहे तेवढीच त्याला गरज आहे. बघू आपण पवित्रा बदलू. दुर्गादास जी, कभी कभी हमें लगता है जैसे शंभू राजे को हमारी कोई चिंता कोई फिक्र ही नहीं. नहीं शहनशाह, उन्हें तो हर वक्त आपकी चिंता लगी रहनी है. वो खुद आपको दिल्ली के तख्त पर बिठाना चाहते हैं, आपका साथ देना चाहते हैं. ऐसी आपकी सोच है दुर्गादास जी, लेकिन यहाँ का मंत्रिमंडल हमारी अहमियत जानता है. मंत्रिमंडल तो आपकी अहमियत जानेगा क्योंकि शंभू राजे आपका महत्व जानते हैं. आपकी बात सही है दुर्गादास. अगर कोई मंत्री बिना सही सिक्के के हमारे सामने प्रस्ताव रखे तो हम उस पर कैसे यकीन करें? उस पर राजा की कोई निशानी हो, राजा नहीं तो राजमाता की निशानी. आपने मना किया, ठीक किया. एक मंत्री आपको इस तरह से प्रस्ताव भेजे, इसका मतलब जानो हो? और क्या मतलब हो सकता है? शहनशाह, इसका मतलब तो सीधो सीधो एक ही होवे है कि मंत्री अपने राजा के विचार में नहीं. शंभू राजे के मंत्री क्या इस ख्यालात के हैं? राजनीति में क्या कहें, लेकिन अभी अभी तो उनका राजा अभिषेक हुआ है. हाँ वो तो है, पर कभी कभी राजनीति में दिखता कुछ और है और होता कुछ और. लेकिन दुर्गादास जी, शंभू राजा हमारा साथ तो देंगे ना? ऐसी बात नहीं है बादशाह. शंभू राजा आपका ख्याल मान मरातब राखे हैं. हर एक कदम सोच समझकर आगे बढ़ाए. और शंभू राजा तो आपके वास्ते साचो पगलो भरे हैं. लेकिन हमें मंत्री और जो मिलने आए उन सभी से चौकन्ना रहना जरूरी है. ऐकलं का? यालपाट तर होणार नाही ना? नाही होणार. मग जितलीच की आपण. मग ते भेटलो तेव्हाच ऐकून घेतलं असतं तर विषयच मिटला असता बघा. काय हो? पूर्वी तुम्ही कुस्ती करायचा ना? हा आता त्याला 2 तप उलटले की. मग जेव्हा कुस्ती खेळायचा तेव्हा लगेच पटात उतरायचा का? अच्छा अच्छा. आधी सलामी देणं आलं, अंगावर माती टाकणं आलं, दंड थोपाटणं आलं, शडू ठोकणं आलं, लाग भानगडी. या समध्या आजमावण्याच्या कसरती. तेच केलं अकबरानं. मोहरा पाहिजे न सिक्का पाहिजे, राजा पाहिजे न राणी पाहिजे. कसलं काय? म्हणजे आपली हुलकावणी दिली तर. आणि त्या हुलकावणीला आपण टिकतोय की नाही ते बघायचं होतं त्याला. बाकी काही नाही हो. पण मग परत जाणं आलं तर जाऊ. जाऊ बरं घाईनं जाऊ. हो जावं तर लागणारच आहे. पण आधी आत तर जाऊ. अजून आला नाहीत तर पुन्हा जाण्याची भाषा. या या आपले पाय माझ्या वाड्याला लागले. आम्ही धन्य झालो.
कावेरी अहो, पंत, कशाला धावपळ करताय? आधीच दमून गेला असाल ना तुम्ही. लांबचं जाणं झालं असेल. अहो लांब कुठे, गणपतीचं दर्शन घेऊन आलो. कुठं? पालीच्या गणरायाला. आणि राहुजी नाना तर सांगत होते आपण भवानी मातेच्या दर्शनाला गेला होता. बरोबर, निघताना तेच ठरलं होतं. पण भवानी मातेचं दर्शन घेतल्यावरती विचार आला. म्हटलं मुजुमदारी सांभाळायची आहे, मग बुद्धीच्या देवतेला प्रसन्न केलं पाहिजे, म्हणून पालीच्या गणपतीला जाऊन आलो. दर्शन घेतलं. अहो काय सुंदर मूर्ती आहे हो, हे स्वयंभू. अनाजी पंत, आम्ही असं ऐकलंय की त्या गणपतीच्या मंदिराजवळच एक भेदरलेला चुहा देखील आहे. होय होय, जवळच आहे की. धोंडसे गावात शहेजादा अकबर. अकबर? सध्या तो भेदरलेल्याच अवस्थेत आहे ना. असेल, पण आम्ही कशाला बघतोय हो वाकडं तिकडं? ते आपलं काम नाही, तो विषय आमचा नाही. आणि या अकबराबद्दलची समधी माहिती सदरेवर दिली आहेच की. त्याबद्दलचा जो काही निर्णय आहे ते शंभूराजे घेतीलच. हो, तो निर्णय राजेच घेतील. आणि आहे काय हो त्याच्याकडे निर्णय घ्यायला? अकबराकडे काहीही नाही, तो लाचार झालाय. अहो राजांनी दिलंय म्हणून त्याचं गुजराण चाललंय कसं तरी. बरं फौज आहे, पण वेतनच थांबलंय. पंत, बरीच माहिती आहे तुम्हाला शहेजादा अकबराबद्दल. हो, म्हणजे असं बोलताय की जणू आत्ताच अकबराच्या तळावर जाऊन आलायत तुम्ही. आम्ही? हो, म्हणजे क्षणभर तसंच वाटलं आम्हाला. नाही नाही, हे सगळं आम्ही सांगतोय यासाठी अकबराच्या तळावर जायची गरज नाही. हे अनुभवाचे बोल आहेत. होय राणीसाहेब, त्यांचा दांडगा अनुभव आहे. डोळे मिटूनही इत्थंभूत माहिती सांगतील ते. अभ्यास अभ्यास आहे ना. समजा आयुष्यच गेलं की यार, म्हणून सांगू शकतात. आणि दुसरं म्हणजे अहो त्याचे छंद काय चांगले आहेत का, त्यावरून बांधायचा अंदाज. कावेरी, राणी साहेब आलेत आपल्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी. कावेरी, भाकर तुकडा ओवाळलास ना? सगळं केलंय मी, ओवाळला. असं मग राणी साहेब काय येणं केलं? अहो निरोप दिला असतात तर मी स्वतः आलो असतो. निरोप दिले, माणसं पाठवली, तरी देखील आपण सदरेवर हजर राहिला नाही. असं आणि नेहमीप्रमाणे आपण गडउतार होताना नोंदही केली नाही. त्यामुळे कुठे गेला आहात हे आम्हा समजलं नाही. पण त्यात एवढं हवालदिल होण्यासारखं काय? परवा रात्री राजे गडावर आले होते, भेटले मला. म्हणजे असं समजलं. राजांनी आम्हाला सक्त ताकीद दिली, कोणालाही गड उतार होऊ देऊ नका, परवानगी शिवाय. जी राणी साहेब. लक्षात असू द्या आणि इतरांनाही सांगा. येतो आम्ही.
राजमातोश्री